ती आजच्या ब्लॉग मध्ये होती नव्हती, ती या ब्लॉग मध्ये आहे. गाईज आमचे 2 जण हरवले आणि आम्ही दोघे त्यांना शोधतोय पण कुठे सापडत नाहीये. थोडक्यात आमचा पचका झालेला आहे आज. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अ डे विथ सानिका. गाईज मी आली आहे नाशिकला आणि मी एवढी एक्सायटेड का आहे कारण की मी चालली आहे माझ्या फ्रेंड्स बरोबर बाहेर. याच्यात काही नवीन नाहीये, बट मी जिथे चालली आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे. नाशिकमध्ये फर्स्ट टाइम होतोय ड्रोन शो, ठक्कर डोमला तोही, आणि त्यामध्ये सगळं ते दाखवणारे जे आपल्या आता या वर्षात घडून गेलं, सिंदूर ऑपरेशन वगैरे वगैरे, ते जे काय असेल ते सगळं आकाशात ड्रोन शो मध्ये दाखवणार आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे ते बघायला. 7चा शो आहे, आम्ही निघतोय 6:30 झाले, आता लेट झालाय, तिकडे जाऊन मी भेटतो. आम्ही केलंय आता. सोनल भाई तो काय बोलतो, मेरा पहले वो इधर से नहीं देखेगी. कुत्रा आन्सर देतोय यार, असं नसतं यार. ऐसा नहीं होता, बिलकुल ही नहीं होता. तुला थंडी नाही वाजत आहे का? घेतलंय जॅकेट पण एवढी नाही वाटत मला. मला पण एवढी नव्हती अजून, म्हणून मीला बोलले की मी तो मुंबईचा टॉप घालते. मला बोलले की खूप थंडी आहे, खूप थंडी, आणि मी मागच्याच पण आली तेव्हा मला गरम होत होतं आणि आता पण मला गरम होत होते. ही आली की नेहमी गरमी वाढून, थंडी वाजतच नाही. ही आली की नेहमी गरमी वाढून जाते. अरे नाशिक मध्ये काय बोललं तर अच्छा गरमी आहे. अच्छा अरे यार, आम्ही जशी टिबेटियनला स्वेटर घ्यायला गेलो तिथे पण एवढी गर्दी, ती गरम होत होतं लिटरली. आम्ही आमच्या अंगाचे स्वेटर काढले. मग घेतलं की नाही स्वेटर? मला ना मम्मीला घ्यायचं होतं. मी काय घेऊ करू गाई, काय करू, कवर घेतलं गाईचं. दाखव चाललं बाई आता काय आल्यावर. ती आजच्या ब्लॉग मध्ये होती नव्हती, ती या ब्लॉग मध्ये आहे. A few moments later. एवढी गर्दी, लाईट गर्दी बघा, गर्दी आवाज येतो चांगली माहिती नाही, पण गर्दी बघा. आमचा आवाज काय काय पहिलं तर नाशिकमध्ये एवढी गर्दी बघते. गाईज आमचे 2 जण हरवले आणि आम्ही दोघे आता त्यांना शोधतोय. ओ माय गॉड, पण कुठेच सापडत नाहीये. सापडले की लगेच आम्ही कधी नवत आली आहे म्हणून शोध सुरू आहे. हे बघ एका थांबवतो, आता तर पूर्ण गेटवर पोहोचलो बाई. बघा आम्ही गेटवर पोहोचलोय. कॉल करते संध्याकाळचं. खूप दिवसांनी आम्ही बाहेर आलोय, खूप दिवसांनी बाबा पहिल्यांदा बाहेर आलोय रात्री. हॅलो, आम्ही एकदम कमानीच्या समोर उभे. 5 minutes later. फायनली सापडल्या आमच्या वॉन्टेड गर्ल सापडल्या. अगं नाही, मी हे धरते, तू मला ज्ञान देत होते. थंडी आहे नाशिकमध्ये, थंडी आणि बघा मला शिकवतात. मला माहिती इथे गर्दी झाल्यावर गरम होणार. सारिका आम्ही तुम्हाला मी गर्दी दाखवते. ती एक्साइटमेंट होती, आता ती एक्साइटमेंट चालली आमची. हळूहळू ती एक्साइटमेंट गर्दीत रूपांतर झालेली आहे. शो होता 7चा आणि आता वाजले आहेत 6:30, तरी पण अजून शो स्टार्ट झालेला नाही. 8 वाजता होणार. मोबाईल मधली मुलगी ब्लॉग मध्ये आलेली आहे. मोबाईलवर स्पीकर मधली मुलगी ब्लॉग मध्ये आलेली आहे.
एवढ्याशा मुलाकडे मागत असेल काय नाही काय त्याच्यासाठी पण भांडण होऊ शकतं बलूनसाठी आधीचा सीन तर पाहिला नाही बाहेर चोट करायला पाहिजे भांडण होत होते भांडण झाले पळाले ते बलून घेऊन मी बाई लिटरली फिरत होता ओ लहान मुलगा ना एक फुगा A few moments later. थोडक्यात आमचा बचका झालेला आहे आज. नाही बचका नाही झालाय पण ते थोडस कमी होतं आम्हाला असं वाटलेलं आम्ही जे मी तुम्हाला इंट्रो मध्ये सांगितलेलं की ते ऑपरेशन सिंदूर वगैरे असं दाखवणार आहे आकाशात पण ते नाही दाखवलं आम्हाला पण त्यांनी फक्त महादेवांचे दर्शन झालेले आहे. रामाचं दर्शन झालं. आय लव्ह नाशिक एवढं दिसलेलं आहे. 15 मिनिटात त्यांनी संपवलं. बस फक्त 15 मिनिटात. आणि गर्दी तर दुनियाभरची लिटरली 15 मिनिटाच्या शो साठी आम्ही 1 तास गर्दीत होतो. विचार कोणती कंपनी होती ती आणि आमची गाडी हरवलेली. त्या कंपनीचं नाव पण नाही ही माहिती. कोणतीतरी कंपनी आहे त्याची इंडेक्स. ही जी कोणती ती कंपनी आहे त्यांना त्यांचं लॉन्च करायचं होतं आणि त्यांना लोक त्यांच्यापाशी ओढून घ्यायचे होते म्हणून ते त्यांनी ते प्रमोशन करायचं होतं. अरे यार त्यांनी 15 मिनिटं दाखवलं पण छान होतं. आम्हाला गर्दीमधून निघायला थोडा वेळ लागला जास्त. आता आम्ही खायला आलेलो आहे. कोणती कंपनी होती किम इंडेक्स. त्यांना त्यांच्या कंपनीचं प्रमोशन करायचं होतं म्हणून त्या हेतूने त्यांनी ते ठेवलं होतं. बाकी काही नाही त्यांचं डेकोरेशन वगैरे तिथे मध्ये खूप सारे स्टॉल्स होते कसले होते ते माहित नाही आम्ही गेलो होतो 6 वाजता कारण की ते बिझनेसचं ज्ञान देणारे असेल काहीतरी आणि किती वाजले आता अवॉइड केलं ना आम्ही तुम्हाला उलट दिसत असेल आणि आम्ही तिकडनं 8:15 निघालो आणि सध्या आम्हाला ज्ञान घेण्यात कमी इंटरेस्ट असतो. आम्ही तिथे मध्ये गेलोच नाही की काय ज्ञान देत आहेत. आणि तिथून आमच्या घराचा रस्ता फक्त 15 मिनिटाचा आहे आणि चक्क आम्हाला 1 तास लागला यायला आणि आता वाजले आहेत 9:30. आणि सेकंड फोन हो मम्मी माँ का फोन आया. चलो बाय बाय. तुम्हाला आमचं नाशिक कसं वाटलं ते सांगा कमेंट मध्ये. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. 5 मिनिटं बाय गाईज. तुम्हाला आमचा ब्लॉग छान वाटेल अशी अपेक्षा करतो आम्ही. आम्ही छान वाटू. आम्ही छान वाटू. आम्ही आहेत छान. बाय बाय.